लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा. 2 टप्प्यात 3,000 रुपये मिळणार आहेत. तारीख ठरली. मार्चचा हप्ता जो आहे तो आदिती तटकरे मॅडमनी घोषित केला. 1500 आणि 1500 असे 2 हप्ते मिळणार आहेत. कारण भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आजसुद्धा वाटप झालेला आहे, कालसुद्धा वाटप झालेला आहे. कदाचित उद्यासुद्धा फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु प्रत्यक्षात एकाच महिन्याचे पैसे आलेले होते. आपल्याला 2 महिन्याचे हप्ते येणार एकत्र असं त्यांनी सांगितलं होतं. सरकारनं आपल्याला असं आश्वासन दिलं, परंतु प्रत्यक्षात एकाच महिन्याचे पैसे आल्यानं थोडंसं लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम हा निर्माण झाला की दुसरा हप्ता का आला नाही. तर त्याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सरसकट वाटप होणार का हे सुद्धा आपण पाहणार आहोत. कारण काही महत्त्वाचे नियम या मार्चच्या हप्त्यासाठी लावले गेलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे, पोस्ट केलेलं आहे फेसबुकवरती. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 व मार्च महिन्याचे 1500 2 टप्प्यात जमा करण्यात येणार. 12 मार्चपर्यंत हे सर्व काही टप्पे आहेत ते होणार आहेत. म्हणजे 12 मार्चपर्यंत हे जे आहे ते वाटप सुरू होणार आहे. लक्षात घ्या, उद्या 10, 11, 12 3 दिवसात तुम्हाला मार्चचा हप्ता मिळेल. पहा आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या. सर्वात महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आपण राबवली त्यावेळेला खरं तर सरकारकडे पर्याय होता की वेगवेगळ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ती राबवता आली असती. पण आज एक महिला मंत्री म्हणून किंवा तरुण मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री म्हणून मला मार्गदर्शन करण्यासाठी होतात. इतरही मंत्रिमंडळातील सहकारी होते. कधीही असं भासवून दिलं नाही की ही तरुण किंवा एक महिला मंत्री आहे म्हणून 2.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी असणारी ही योजना हिच्याकडून राबवली जाईल का नाही अशी शंका कधी मनामध्ये आली नाही. आणि म्हणूनच तो आत्मविश्वास किंवा खऱ्या अर्थानं महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे आपण काम करू शकतो हा एक विश्वास त्या निमित्ताने जाणवला. आणि म्हणूनच मी महायुतीच्या सरकारचे सुद्धा या निमित्ताने मनापासूनचे आभार मानेन आणि त्यांचे अभिनंदन करेन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती. कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधलं एक पहिल्या 5 मोठ्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी आणि 21 ते 65 या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोहोचवावी या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली. आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत. याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे. आपण आताच पाहिलं की आदिती तटकरे मॅडमने स्वतः सांगितलं आहे की 2 जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. मार्चचा महिन्याचा जो हप्ता आहे तो भरपूर म्हणजे कुठल्याच लाडक्या बहिणींना आलेला नाही. फेब्रुवारीचा हप्तासुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना अजून आलेला नाही. तर कुणीही टेन्शन घेऊ नका. 7 मार्चपासून इथं सुरुवात झालेली आहे. म्हणजे परवा दिवशीपासून सुरुवात झालेली आहे. काल भरपूर जणांना पैसे आलेले आहेत आणि आजसुद्धा फेब्रुवारी महिन्यांचे हप्ते वाटप सुरू आहे. जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर आज तुम्हाला 100% आनंदाची बातमी मिळणार आहे. सोबत अजून एक म्हणजे होळीच्या सणाला तुम्हाला साडी वाटपसुद्धा होणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना आता तारीख कळलेली आहे. मार्च महिन्याची ती तारीख आहे ती आहे मित्रांनो 10 मार्च ते 12 मार्च 3 दिवस मार्च महिन्याचं वाटप होणार आहे. तुम्हाला मी व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती देत आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्हाला काय करावं लागणार आहे काय नाही. स्वतः आदिती तटकरे मॅडमांनी पोस्टरमार्फत फेसबुकवरती ट्विट केलेलं आहे, पोस्ट टाकलेली आहे. ट्विटरवरती ट्विट टाकून सगळ्या लाडक्या बहिणींना कळवलेलं आहे. कारण आपल्याला सरकारनं असं आश्वासन दिलं होतं की आम्ही 3,000 रुपयांत एकदमच टाकू, परंतु ज्यावेळेस आपल्याला मेसेज आले ते फक्त 1,500 रुपयांचेच आले. हे सगळ्या लाडक्या बहिणींना माहिती आहे. त्यावेळेस त्याचंच उत्तर म्हणून त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करून सांगितलं आहे, माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की हे पहा 1,500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे तुम्हाला मिळाले आहेत. आता उर्वरित जो हप्ता आहे तो तुम्हाला 2 दिवसाच्या आत लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा 1,500 रुपये मिळणार आहेत. आपल्याला वाटत होतं की आपल्याला 21 रुपये मिळतील मार्चचा हप्ता, परंतु जे काही अधिवेशन झालं त्याच्यामध्ये तुम्हाला आता 1,500 रुपयेच हे मंजूर झालेले आहेत. आता आपण पाहूयात एप्रिलमध्ये काय होतं आहे. कारण याचा जो निर्णय होता हा तुम्हाला अधिवेशनातच करण्यात येणार होता, परंतु अधिवेशनात अजूनही काही मंजुरी वगैरे झाल्याचा निर्णय पुढे आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळं सध्या तरी लाडक्या बहिणींना 1,500 रुपयेच हे फिक्स झालेले आहेत. जसं तुम्हाला फेब्रुवारीचा 1,500 रुपयाचा मेसेज आला तसाच तुम्हाला पहा इथं 12 तारखेपर्यंत पुन्हा दुसरा जो हप्ता आहे तो दुसरा टप्पा 3,000 रुपये मिळणार असल्याची चर्चा इथं सुरू झालेली आहे. कारण स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी
ट्विट करून माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे 2 टप्प्यात लाडक्या बहिणींना 2 मेसेज येणार आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण त्यांचं आता संख्येचं निरसन झालेलं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. बघा, इथं अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मार्चचा हप्ता हा येणार नाही. ह्याचं कारणसुद्धा पुढे आलेलं आहे. ते कारण आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला देखील तिथं स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की यांनी माहिती स्वतः दिली आहे की तुम्हाला काय करायचं आहे, नेमकं काय केल्यानं तुम्हाला मेसेज येईल आणि काय न केल्यानं तुम्हाला मेसेज येणार नाही. तोपर्यंत आपण हे सुद्धा बघणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणींना या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ता येणार आहे, कुठल्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात होणार आहे, कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत. कारण सर्वात प्रथम कुठल्या जिल्ह्यात पैसे येतील हे सगळ्यांना उत्सुकता असते. जर आता तुमचा जिल्हा ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले त्यांनी सांगा. मी तुम्हाला सांगतो आता की मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे. पहा, सगळ्यात महत्त्वाचं धुळे, जालना, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, लातूर, पुढे पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ती सुरुवात होणार आहे. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना आता जे मी सांगतो आहे ते कामं करणं खूप गरजेचं आहे. जर त्यांना तुम्हाला तर माहिती आहे की लाडक्या बहिणींना होळीच्या सणासाठी सरकारनं एक साडी द्यायचं ठरवलेलं आहे. हो, लाडक्या बहिणींसाठी खास होळीची भेट म्हणून लाडक्या बहिणींना एक साडी वाटप करण्यात येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला होळीला आनंदाचा शिधा, साडी, फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे हप्ते असे 4 जर गोष्टी पाहिजे असेल तर हे 3 काम तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. पहिलं काम म्हणजे तुमचं रेशन कार्डची KYC. जर तुम्ही रेशन कार्डची KYC केलेली नसेल तर लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा माझं सांगणं आहे, कारण तुम्हाला रेशन कार्डची KYC नसेल तर कुठल्याच योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला मोफत सिलेंडरचे पैसेसुद्धा मिळणार नाहीत. कारण जसं तुमचं लाडकी बहिणीचे पैसे वाटप संपेल त्यानंतर लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. तर त्यामुळं रेशन कार्डची KYC करा. आता बघूया आपण कोणत्या बँकेत पैसे येणार. तुमचं बँक खातं कोणतं आहे हे सांगा. बघा, सगळ्यात जर आपण बघितलं तर SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, ICICI बँक, कोटक, HDFC, पोस्टाचं खातं, अशा SBI जे खातं सांगितलं तुम्हाला अशा बँकेमध्ये हे जे पैसे आहेत हे पैसे वितरणाचा कार्यक्रम सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल दुसरं कारण काय पहिलं काम तर सांगितलं तुम्हाला रेशन कार्डची KYC. दुसरं काम काय आहे तर दुसरं काम म्हणजे तुमची जी आधार कार्ड आहे त्याच्यावरची जी माहिती आहे ती आणि बँकेतली माहिती सेम असणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला मेसेज हा येणार आहे. अन्यथा तुम्हाला तिथं पैसे येणार नाहीत हे लक्षात घ्या. मेसेजसुद्धा तुम्हाला येणार नाही. त्यामुळं मी जे तुम्हाला आत्ता सांगतो आहे ह्या गोष्टी तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे रेशन कार्डची KYC, दुसरी गोष्ट आधार कार्ड अपडेट करून ते तुम्हाला तुमच्या बँक खात्याला जोडावं लागेल, बँकेत जाऊन जमा करावं लागेल. नाहीतर तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी अजून एक काम करायचं आहे, गॅसची KYC करणं. तर तुम्हाला मी सांगितलं आहे पैसे कुठे जमा होणार आहे. तर भरपूर जण म्हणतील की गॅसची KYC होत नाही. असं काही नाही मित्रांनो, गॅसची KYC होते. त्यावेळेस GR सुद्धा आलेला आहे. आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्याचा व्हिडिओसुद्धा मिळेल. GR मी दाखवलेला आहे. सोबतच बघा, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि त्यांना सांगा की तुम्हाला जर साडी हवी असेल तर रेशन कार्डची KYC करा, आधार कार्ड अपडेट करा. कारण येत्या होळीला म्हणजे आताच 5 ते 6 दिवसात तुम्हाला साडी, आनंदाचा शिधा आणि मार्च महिन्याचा हप्ता असे 3 गिफ्ट राज्य सरकारकडून आपल्या लाडक्या बहिणींना हा मिळणार आहे. फक्त जे तुम्हाला मी 2 कागदपत्र सांगितले ती अपडेट करा, रेशन कार्ड आणि आधार कार्ड. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.